च्याच विरुद्धामध्ये मीरान शेठ दिवाळे टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय काटे मानिवली अनन्या ध्रुवी काईट या टीमने. पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. स्ट्रायकिंगला बॅट्समन नयन आपल्याला पाहायला मिळेल. हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न, परंतु या क्षणाला तायमे कॉल कम्युनिकेशन चुकलं आणि बॅट्समन कंकेश त्यांचं कॉर्डिनेशन चुकलं आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये होईल बाद. पहिला धक्का. नवीन बॅट्समन वैभव भद्र मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना आपल्याला पाहायला मिळतोय. लेग स्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केला. यस, इट इज अ व्हाईट बॉल. अवंतर स्वरूपामध्ये एक धाव ऍड होते. धावफलक ओपन झाले मीरान शेठ दिवाळे या टीमचं. सध्याच्या स्थितीला पुन्हा एकदा आणखीन एक अवांतर स्वरूपामध्ये एक धाव ऍड होते. अशा धावा मात्र सध्याच्या घडीला रोखाव्या लागतील अनन्या ध्रुविका काठी मानिवली कल्याण या टीमला. भरपूर लांबचा प्रवास एकंदरीत या टीमने केलाय. कालच्या दिवसामध्ये मेगा फायनल मध्ये ते दाखल झाले, परंतु या मोमेंटला दिले प्रत्युत्तर. चौकाराने मात्र खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा फटका फसलाय. आक्रमकतेचं रूप धारण करत असताना अपयश आलं. फलंदाज नयन देखील होतोय बाद. तेच थँक्यू. नवीन बॅट्समन कुणाल आपल्याला पाहायला मिळतात. 3 बॉलचा खेळ झालाय. या मोमेंटला एक सिंगल कंप्लीट करण्याचा प्रयत्न. बॉलर थोडासा फंबल झाला स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये बॉल जज करत असताना. एका रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 7 रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. समोरच्या दिशेने फटका खेळला, परंतु टायमिंग थोडस अस्पष्टपणाचं आपल्याला पाहायला मिळालं. डॉट बॉलची समाप्ती होते. शेवटचा अंतिम बॉल या पहिल्या षटकामधील बॅटच्या टोचा वेध घेतल्यानंतर डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होते. मेगा फायनल ग्रँड फिनाले आपल्या समोर रंगत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. रेनबो फ्रेंड सर्कल युवा सामाजिक संस्थेच्या माध्यमातून ज्या प्रकारे यंदाच्या पर्वात देखील ही स्पर्धा साकार करण्याचा निर्धार त्यांनी घेतला. गेले अनेक दिवस घेतलेली मेहनत कालच्या दिवसामध्ये मोठ्या दिमागदार सोहळ्यामध्ये आपण उद्घाटन सोहळा पाहिला. दिमागदार पद्धतीने मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. कोलर पद्धतीचा हा बॉल एक सिंगल कंप्लीट करण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न देखील सफल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. एका रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 10 रन धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. माफ करा, 9 रन. टॅप केलाय, परंतु फिल्डर तैनात होता.
चला मॅच स्पीडली ऑन करा. लॉफ्ट केला. टायमिंग भरपूर चांगला होता परंतु प्रयत्न चांगला केला. एक रन ऍड होताना आपल्याला पाहायला मिळेल. एका रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 10 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. फुलटॉस होता समोरच्या दिशेने स्लॅश केल्यानंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळते. 14 रन आतापर्यंत धावफलकावरती. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. कोलर पद्धतीचा हा बॉल परंतु वेग भन्नाट होता. तर नुकतीच ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. हॉटेल कोई क्वीन चे मालक संदीपजी जोशी यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. फटका फसला परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. तर वेलकम संदीप दादा, आपणास आम्ही आमंत्रित करतोय की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं. आपल्या देखील या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने मी सरचे स्वागत या ठिकाणी करतोय. आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. या मॅच मध्ये कोणत्याही गोलंदाजाने जर विकेट हॅट्रिक प्राप्त केली तर रेनबो फ्रेंड्स सर्कल युवा सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष दर्शनजी कोई यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज या मेगा फायनलच्या मॅचसाठी जाहीर झालंय. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ऍड होते. 16 रन आतापर्यंत धावफलकावरती पाहायला मिळतात. 9+1 टोटल 2 धावा देखील या ठिकाणी ऍड होत आहेत. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा पंचांनी दर्शवलाय. अशा धावा मात्र रोखाव्या लागतील अनन्या ध्रुविका काठी मानिवली या टीमला. टीमची धावसंख्या आतापर्यंत 19 रन्स आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. मेगा फायनल प्रथम क्रमांक 50,000, द्वितीय क्रमांक 25,000. मॅन ऑफ द सिरीज साठी एक विशेष स्पोर्ट्स सायकल देखील आपल्याला पाहायला मिळते. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. एक सिंगल या ठिकाणी डिक्लेअर स्वरूपामध्ये ऍड देखील होताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 20 रन आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचं षटक आणि एकच चेंडू आतापर्यंत शिल्लक आहे. एक बॉल आतापर्यंत होतोय. अजूनही शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. नवीन बॅट्समन साहिल मैदानाच्या आतमध्ये इंटर होतोय. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला. वाईट+1 या 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 23 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. 23 रन आतापर्यंत होतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. लॉफ्ट केला. टायमिंग प्रॉपर. जसा आला तसा हिट केला आणि हा हिट सुपर हिट करतोय बॅट्समन साहिलला. उंचीचा पुरेपूर वापर त्याने केला. क्लीन बोल्ड
फटका फसला. बॅटच्या स्लाइसचा वेध घेतल्यानंतर थेट यष्ट्यांचा वेध. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत या इनिंग मधले नवीन बॅट्समन यश. कृष्णा गोलंदाजीच्या मार्कवर. फुलटॉस होता परंतु या क्षणाला वाईट +1 टोटल 2 धाबा देखील या ठिकाणी ऍड होत आहेत. टीमची धावसंख्या आतापर्यंत 29. लाऊट केलाय. टायमिंग भरपूर चांगलं होतं. रनआउटची संधी. बॅट्समन होईल बाद आणि शेवटचा 1 बॉल आता मात्र या इनिंग मधला शिल्लक आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. .31. चौकार देखील आपल्याला पाहायला मिळतो आणि टीमची धावसंख्या .36 रनचं टार्गेट आहे. तर जर कुठल्याही गोलंदाजाने या शेवटच्या इनिंग मध्ये जर मेडन षटक हाताळलं तर दर्शन कोई यांच्या माध्यमातून कॅश प्राइज या ठिकाणी जाहीर केले. शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. आपल्या दिवाळी गावातील एक यशस्वी उद्योजक हॉटेल कोई क्वीनचे ओनर संदीपजी जोशी यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. तर मी विनंती करेन दीपांशु कोई यांना आम्ही विनंती करू की आपल्या शुभ से संदीपजी जोशी यांचा शुभ सन्मान आपल्या शुभ से करायचा आहे. 36 रनचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी अनन्या ध्रुविका काटे मानिवली या टीमच्या माध्यमातून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. शुभ सन्मान या ठिकाणी होतोय. संदीपजी जोशी या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्या भारत देशाची परंपरा आणि महाराष्ट्राची संस्कृती अतिथी देव भव आणि त्यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने होतोय.
ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. व्हाईट बॉलचा इशारा. अशा धावा मात्र जरूर रोखाव्या लागतील. टीमची धावसंख्या आतापर्यंत 2 धावा देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. ओकेचा हा बॉल. या क्षणाला पंचांकडे स्ट्रॉंग अपील आणि बॅट्समन बाद होईल. पंचांचा निर्णय अंतिम असेल. चला पंचांचा निर्णय अंतिम असेल दादा. चला पंचांचा निर्णय अंतिम असेल. आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. व्हाईट बॉलचा इशारा जरूर पंचांनी दर्शवलाय. नवीन बॅट्समन सर्वेश मात्र मैदानाच्या आतमध्ये एंटर होते. गोलंदाज सज्ज होतात. टॅप करण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न असफल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती. आखूड पद्धतीचा हा बॉल पायाचा वेध जरूर घेतला परंतु त्यानंतर बाईटच्या स्वरूपामध्ये डिक्लेअर स्वरूपाच्या साह्याने एक धाव देखील ऍड केली जाते. 4 रन आतापर्यंत होतात. अल्पेशजी जर या मॅच मध्ये काठी मनवली, या टीमला जर कमबॅक करायचं असेल तर मोठे फटके त्यांच्या बॅटमधून येणं इम्पॉर्टंट असेल. खोलवर पद्धतीचा हा बॉल. बॅट्समन या ठिकाणी होईल बाद. सर्वेश देखील होतोय बाद. तर नवीन दादा कोई आपणास देखील आम्ही आमंत्रित करतोय की आपण देखील व्यासपीठावर या. आखूड पद्धतीचा हा बॉल परंतु या क्षणाला लाईन चांगली होती. पायाचा वेध घेतल्यानंतर शेवटचा अंतिम बॉल अजूनही शिल्लक आहे. 4 धावा आतापर्यंत धावफलकावरती. नो बॉलचा इशारा आलाय आणि नो बॉलवर दिलंय. नऊ धावा देखील आतापर्यंत नऊ रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा टॅप केलाय. डॉट बॉलची समाप्ती होते. समीकरण 12 बॉल मध्ये करायचे आहेत, म्हणजे 27 रन. गोलंदाज यश, शेवटचे 12 बॉल शिल्लक आहेत आणि अजूनही 27 रन पूर्ण करायचे आहेत.
चांगला प्रयत्न या मोमेंटला आपल्याला पाहायला मिळतोय. अशा धावा रोखायच्यात सध्याच्या घडीला. अजूनही 26 रनची गरज आहे. लॉफ्ट फटका फसलाय आणि बॅट्समन या ठिकाणी होईल बाद. संघाचा तारणहार मात्र मैदानाच्या बाहेर परततोय. एक मोठा विकेट. नवीन बॅट्समन साई मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. मॅच मध्ये एक नवा ट्विस्ट आलाय. ज्या प्रकारे महत्वपूर्ण विकेट प्राप्त करण्याचा प्रयत्न केला जातोय. चांगली फिल्डिंग मुकेशच्या माध्यमातून. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र. गुल 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 दांडी गुल. सध्याच्या घडीला अप्रतिम दर्जाचं प्रात्यक्षिक पाहायला मिळालं. लॉफ्ट केलाय. चांगली फिल्डिंग. या मॅच मध्ये पूर्णपणे विजयाचा विश्वास जतन करत असताना सध्याच्या घडीला टीम मीरांशी 8 दिवाळी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या जिद्दीने संघ खेळतोय. पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग. 5 शेवटचा अंतिम बॉल. या बॉलवर देखील लॉफ्ट केलाय परंतु समीकरण बदलून गेलं. शेवटचे चेंडू आहेत 6 आणि रन करायच्यात त्या म्हणजे 25 रन. तर आम्ही आमंत्रित करतोय आदरणीय राहुलजी पाटील, अतुल पाटील, शंतनू मुकादम, भाविनजी भोईर आणि प्रदीपजी. 6 बॉल 25 रनची आवश्यकता आहे. लेगस्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. अजूनही 24 रनची गरज आहे. टॅप केलाय परंतु या क्षणाला टायमिंग भरपूर चांगलं होतं. कुठेतरी विजय निश्चित करण्याचा प्रयत्न चांगला केलाय मुकेशने देखील. 4 बॉल 24 ची आवश्यकता. बॅट्समन होईल बाद. शेवटची जोडी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये. टॅप करण्याचा प्रयत्न कुठेतरी विजयावर निश्चितपणा ठाम करण्यासाठी मीरान शेट्ट दिवाई या टीमने चांगला प्रयत्न केलाय. आणि रेनबो फ्रेंड सर्कल युवा सामाजिक संस्था दिवाई कोळीवाडा 2026 रेनबो फ्रेंड सर्कल चषक 2026 चा मानकरी ठरलाय मीरांश 8 दिवाई.